नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वरळी पोलीस कॅम्प बिल्डिंग नंबर 35 इथे राहणाऱ्या सासूबाईंचं नाव आहे सुनंदा बळीराम परब आणि सुनबाई आहेत तन्वी तुकाराम परब. त्या दोघींनाही आज आपण बोलतं करणार आहोत. सासूबाई सुनबाई यांच्यातलं नातं जाणून घेत असतानाच आपण मिस्टरांशी संवाद साधणार, सगळ्या कुटुंबाला बोलतं करणार. जाऊन भेटूया परब कुटुंबाला. मला माझ्या सासूबाई म्हणजे आईच आहे. आईचा मला पूर्ण सपोर्ट असतो. आम्ही कशी जुन्या वळणाची माणसं, त्यामुळे जरा सांगायला गेलं की तिला राग येतो. आई आणि पत्नी यामधलं नातं सांभाळणं हे नवरा या दृष्टीने माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आमच्या दोघींमध्ये रुसवे फुगवे झालेच तर हार्डली आम्ही अर्धा तास दोघेही शांत बसतो. अर्ध्या तासानंतर पुन्हा बोलायला लागतो. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. वे निवानीला भरवते मऊ दूध भाताचा घास. तुकाराम रावांचं नाव घेते. आई आहे आईची सून मी खास. काय सांगता त्या ओळख करून सगळ्यांनी. हे माझे मिस्टर तुकाराम राव. हा माझा मुलगा वे. ही माझी मुलगी इवानी. माझ्या सासूबाई आई. हे माझे पप्पा. नमस्कार. ह्या माझ्या नंदा. ही माझी जाव. ते धीर त्यांचा मुलगा. तो मागे तो माझा दादा. ते माझे काका वहिनी आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी माझे सगळे माळ्यावरचे आहेत. एवढे माळ्यावर ठेवले. हो. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. सांगा आता कुठली शाळा तुमची? माझी पार्ले टिळक विद्यालय. पार्ले टिळक म्हणजे पार्ल्यातलं बालपण? पण माझं सांताक्रूज मधलं, पण शाळा पार्ले टिळक विद्यालय. हा. आई तुमचं बालपण कुठे गेलो? कणकवली. कणकवली. हा, हळवल गाव. पण आई वडील काय करायचे? माझ्या वडिलांचा व्यवसाय बैलगाडी होती. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे पप्पा म्युन्सिपाल्टीमध्ये होते. आई हाऊसवाईफ होती. कसं गेलं बालपण? मस्त. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण इकडचंच, वरळी पोलीस कॅम्प. वरळी पोलीस कॅम्प. कोण होतं पोलीसमध्ये? वडील पोलीसमध्ये होते. वडील. हो. मग नंतर तुम्ही पोलीसमध्ये? हा. बरं. आणि तुमची शाळा वगैरे सगळं इथेच? हां, माझी शाळा दादरची नाबर गुरुजी विद्यालय आणि कॉलेज माझं कीर्ती महाविद्यालय दादर. बरोबर. तुमचं कॉलेज कुठलं? माझं ML ढाणूकर पार्ले टिळक. सासूबाई सुनबाई कशी काय घेऊन आला तुम्ही? माझी सुनबाई आमच्या दिराने आणली, कारण त्यावेळी माझे मिस्टर हॉप झाले हां. 2007ला. नंतर कोण म्हणाले की लवकर लग्न कर, लवकर लग्न कर. मग मी या मुलाचं लग्न केलं. घरी कोण नव्हतं. पण कसं काय तुम्ही भेटले कुठे? नाही, काकांचे मित्र होते. त्यांनी मी SBIची एक्झाम द्यायला गेलेली बँकची. तिथे काकांच्या मित्रांनी मला बघितलं. माझे पप्पा आलेले तर त्यांचं बोलणं झालं. मग काकांनी पप्पांना कॉन्टॅक्ट केलं. तुम्ही कधी बघितलं एकमेकांना? आम्ही जसं माझं लग्न करायचं असा विषय निघालेला त्यावेळी काका आमचे होते. त्यांनी सांगितलं की अशी अशी एक मुलगी आहे. अशी अशी? तर त्यांनी म्हणले की ठीक आहे बघू. बोललो. मग आम्ही दादरला तिच्या वडिलांनी आणि आमच्या चुलत्यांनी काकांनी ठरवलं की ते आपण बघूया म्हणून. मग तिच्या वहिनीचं घर आहे दादरला. तिकडे आम्ही पहिल्यांदा भेटलो. पहिल्यांदा? त्याच्या आधी एकमेकांना बघितलेलं नाही? काही माहिती नाही. मग कशी सुरुवात झाली? मग 2 दिवसांनी होकार आला आठवतो तो बघितल्यानंतर. दिवस? हो. तुम्ही दोघे बोलला नाहीत त्या दिवशी? नाही, फक्त नाव विचारलं तेवढंच. कोणी? यांनी विचारलं, मिस्टरांनी आणि काकांनी, आणि माझ्या नणंदबाई आलेल्या. त्यांनी फक्त प्रश्न विचारले, शाळा वगैरे, कुठे जॉब करते. आणि त्यानंतर मग सांगितलं ओके, कारण त्यांना कामावर जायचं होतं. त्यांची ड्युटी होती. मग ते युनिफॉर्म मध्येच गेले? युनिफॉर्म मध्ये नव्हते. नाईट ड्युटी होती. तेव्हा मी असे पोलीस स्टेशनला होतो. बरं बरं बरं. नाईट ड्युटी होती आणि संध्याकाळी 5 वाजता बघण्याचा प्रोग्राम ठरवलेला होता. त्यामुळे घाईघाईत बघून गेला? काही नाही, लवकर ठरवलेला. 8 वाजता ड्युटी होती तर बघितलं वगैरे. अरे 5 वाजता बघितलं ना? 8 वाजेपर्यंत काय करत होते? नाही 8 वाजता मग कामावर जायचं होतं ना तिकडे. हां. मग तुम्ही ऑफिसला गेले? ऑफिसला गेलो. मग तिकडे पोलीस स्टेशनला गेले? गेलो. मग काय होकार दिला तुम्ही? हां, मग मला घरच्यांनी विचारलं मुलगी पसंत आहे का, तर मी म्हणलं हो पसंत आहे. तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत
म्हणजे फारच लवकर लग्न झालं, त्यामुळे असं वाटलं नव्हतं, कारण माझ्यात आणि त्यांच्यात हाईट डिफरन्स भरपूर आहे. म्हटलं बरं आलं, नकारच येईल करून, नकार येईल असं असं वाटलं वाटलं होतं मला. पण होकार आला. मग मग काय चांगले होते खूप. काय काय म्हणजे तानपुरा वाजवायला लागला तुम्ही. काय झालं? काय नाही, मी तेव्हा कामावर होते आणि माझ्या पप्पांनी फोन केला की असं असं होकार आलाय. मी होकार कळवलाय त्यांना. मी 2 मिनटं ब्लँकच झाले. म्हटलं होकार कळवलाय, माझा होकार नाही, काय नाही, मला माहिती आहे तुझा होकार आहे करून मी होकार कळवलाय त्यांना. म्हटलं ठीक आहे, आता होकार कळवलाय, कारण पप्पांच्या शब्दाच्या बाहेर नाही, ते सांगतील तसंच. त्यामुळे म्हटलं ठीक आहे, होकार दिला होता. पण मग नंतर तुम्ही दोघे कधी भेटले? आम्ही दोघे म्हणजे पहिला फोन त्यांचा मला अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी विसर्जनाच्या दिवशी रात्री आलेला. कारण त्यावेळी त्यांनी माझ्या वहिनीकडून, या वहिनीच्या घरी आम्ही भेटलो होतो, तर या वहिनीकडून त्यांनी माझा नंबर शेअर घेतला माझा नंबर, आणि नंतर तेव्हा मग त्यांनी मला फोन केला. का हो इतक्या रात्री फोन केला तुम्ही? नंबर त्या दिवशीच मिळाला होता ना, त्यामुळे फोन करून बघू. मग फोन केल्यावर काय रिॲक्शन? पहिल्यांदा फोन केला ना मी तिला, म्हणजे तिच्या वहिनीकडनं नंबर घेतला मला आणि फोन केला, तर आवाज तिने ओळखला. आणि तुम्ही कसं काय आवाज ओळखला? कारण ना 2दा जेव्हा पप्पांनी मला सांगितलेलं तिकडे वरळीला फोन लाव, तेव्हा मीच लावलेला. मग तुम्ही लगेच आवाज ओळखला त्यांचा? हां. आणि मग काय ठरलं? काय नाही, विचारलं तुझा होकार आहे ना मनापासून? म्हटलं हो. आणि मग आणि भेटायचं मग कधी पहिल्यांदा आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भेटलो 25 ऑक्टोबरला ठरलं? कुठे? जुहू चौपाटीला. दोघेच? काय हो, कसं काय? काय चेहरा, काय हा, कसं काय? वाढदिवस होता माझा. मी विचारलं, म्हणलं पप्पांना विचारून घे, माझा वाढदिवस आहे, तर तुमच्या परिसरात आपण भेटू म्हणून. तर तिने वडिलांना विचारलं तिच्या, त्यांनी होकार दिला आणि मग आम्ही फर्स्ट टाइम भेटलो त्यावेळी. तुम्हाला माहिती होतं हे जुहू चौपाटीला भेटले ते? आता मला कसं समजणार? तुम्हाला नव्हतं नेलं जुहू चौपाटीला? मला कसं नेतील हो? अरे पण त्याच्यानंतर तरी नेलं की नाही जुहू चौपाटीला? आता खूप फिरवतात मला. हो, जुहू चौपाटीला नेलं का सांगा मला. गिरगाव चौपाटीला नेलं. जुहूला नेलं का सांगा आम्हाला. गिरगाव चौपाटीला नाही. कशी हो सूनबाई तुमची? चांगली आहे. मला त्या दिरांना विचारायचंय, काय सांगाल वहिनींबद्दल? वहिनी भरपूर चांगले आहेत. आम्हाला ज्यावेळी पप्पा गेले त्याच्यानंतर एक दादा आणि वहिनी हेच आमच्यासाठी आसरा होते. वहिनींनी एक अगदी आईसारखं आम्हाला माया लावली. कधी कोणत्या गोष्टी हव्या, जेवणासाठी काय नवीन पदार्थ हवे ते त्यांनी आम्हाला बनवून दिल्या. कुठे जायचं असेल, काही असेल मग यांचं लग्न झालं तेव्हा तुम्ही केवढे होता? तेव्हा मी 12वीला होतो. 12वी? हो. मग सगळ्या गोष्टी दादाशी शेअर करायची की वहिनीशी? असं काही नाही, दादाशी मोठा असल्यामुळे, आमच्या 10 वर्षाचा गॅप असल्यामुळे दादाशी भरपूर कमी शेअरिंग असायचं आमचं. जे काही हवं असेल तर मग शक्यतो वहिनी किंवा आई. पप्पांशी पण जास्त बोलणं नसायचं आमचं, कारण की पप्पा पोलीसमध्ये होते. त्यावेळी आम्ही पप्पांना घाबरून असायचो आणि शक्यतो पप्पा घरी नसायचेच. आई असेल का हवं असेल तर आईला, दादाला कोणत्या गोष्टी सांगायच्या असेल तर वहिनीला सांगायचो. वहिनी भरपूर चांगले आहेत. कसं वाटतंय दिराकडनं जेव्हा हे ऐकायला मिळतं तेव्हा? दीर नाही, ते भाऊच आहेत माझे. हो? Very good. याच नोटवर आत्ता एक छोटासा खेळ आहे. त्या खेळात दोघी मिळून किती बक्षीस मिळणार ते आम्हाला बघायचं आहे. हां, वेळ 30 सेकंदाची. एकही चेंडू बाहेर न पडता ते गुलाबी चेंडू दोघींनी मिळून त्या मधल्या वाटीमध्ये, बाउलमध्ये गोळा करायचे. पण दुसरे चेंडू पडता कामा नयेत, फक्त गुलाबी चेंडू. ओके. लक्षात ठेवा, जर 10 चेंडू गोळा झाले 30 सेकंदामध्ये तर दोघींना मिळून 2000 रुपये मिळणार. नाहीतर प्रत्येक चेंडूला, प्रत्येक गुलाबी चेंडूला 100 रुपये मिळणार. अच्छा. पण जर बाहेर एखादा चेंडू पडला तर एक गुलाबी चेंडू सुद्धा बाहेर येणार. त्यामुळे तितकी टोटल कमी होणार. तेव्हा हळू खेळा, शांतपणे खेळा आणि खेळ पूर्ण करा. तुमची वेळ सुरू होते आता. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4 झाले पूर्ण. अभिनंदन, अभिनंदन. वहिनी सगळे टेन्शनमध्ये आहेत आज, हो ना? पण तुमच्याबद्दल काय बोलायचं आहे ते आता बघूया. तिने लहानपणापासूनच घरात साथ दिली आणि अभ्यासात तर
पूर्ण तिने आपल्या कर्तृत्व करून दाखवलं मला. जावयांबद्दल काय सांग? जावई त्याच्यामुळे पोलीसमध्ये असल्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलण्यात एवढं माझ्याकडे काही नाही आहेत, पण जावई हे तिसऱ्या मुलाप्रमाणे मला आहेत. व्हेरी गुड, छान. द्या आता कोण बोलणार अजून? मी त्यांची शेजारी आहे. त्या वहिनी खूप चांगल्या आहे. त्यांची सासू म्हणजे आजच्या युगाप्रमाणे वागणारी आहे. म्हणजे आजकालच्या सासवा काय का आपण घाबरतो सुना की जीन्स घालायची नाही, पण ती सासू समोरून सांगते तुम्ही आजच्या युगाप्रमाणे वागा, अशी सांगणारी सासू आहे. आणि ती तर खूपच सुंदर आहे आणि खूप छान आहे. माझी वहिनी म्हटल्यानंतर माझी आई आहे. आईचा थोडासा कालावधी मला मिळाला, परंतु आज हा जो मी 40 वर्ष सर्व्हिस केली गव्हर्नमेंटमध्ये निव्वळ वहिनीमुळं केलेलं आहे. आणि वहिनीनंतर माझी जी सून आहे ती माझ्या मुलींना वगैरे सगळं सांभाळेल अशी माझ्या जावयांना वगैरे सगळ्या मुलींना वगैरे माझी अपेक्षा आहे. आणि माझी सून एकदम परफेक्ट आहे. अजून कोणी? ती आतापर्यंत मी पत्नी सून हे सगळे रोल बघितले तिचे, पण ती मैत्रीण म्हणून पण खूप छान आहे. म्हणजे काय? म्हणजे प्रत्येक रोल तिचा म्हणजे तिने जो निभावलाय तो खूप सुंदर करते. ती घरात पण बाहेर पण सगळं खूप छान निभावते ती. आणि येऊन तिला जास्त दिवस आमचे ते झाले नाहीत, फक्त 3 वर्ष झालेत, पण आम्ही आता इतके एवढे राहतो ना की जसं काय 25-30 वर्षच राहतात. एवढे खूप छान राहतो इथे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. मग 25 वर्ष काय केलं? नाही, त्या येऊन त्या 3 वर्ष आमच्या इथे 3 वर्ष झाले आहेत. कारण आम्ही इथेच पोलीस कॅम्पातच राहायचो, पुढे राहायचो थोडं. खरंच आहे, पोलीस कॅम्पमधले सगळे पुरुष मंडळी जर ड्युटीवर असतील तर याच सगळ्या जणी एकमेकींना कुटुंबाप्रमाणे साथ देत असतील, हो ना? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मला. तुमच्याकडे एक झेंडा दिलाय, उत्तर तुम्ही द्यायचं. हां, जे काही उत्तर आमच्या दिशेने जे उत्तर दाखवणार ते उत्तर बरोबर. आणि त्यासाठी पहिला प्रश्न तुम्हाला, या दोघींपैकी दुसऱ्याचा राग तुमच्यावर कोण काढतं? सून, दुसऱ्याचा राग तुम्ही त्यांच्यावर काढता का? एकच व्यक्ती आहे ना त्याच्यावर राग काढू बापरे. शकतो. या दोघींमध्ये जास्त हळवं कोण आहे? सून, तुमची सगळ्यात जास्त काळजी कोण घेते? आई. ह्यांना 2 गुण मिळालेत, आईला 1 गुण आतापर्यंत. ठीक आहे. तुमच्या आवडीनिवडी जास्त कोणाला माहिती आहे? सासू. लहानपणापासून तिने सांभाळलंय आतापर्यंत, त्यामुळे आवडीनिवडी तिलाच माहिती आहे. 2 गुण झाले ना? हा मुलगा सगळ्या दोन्ही असं बॅलन्स सांभाळतो. आता मला बघायचंय कोणाला जिंकवणार मुलगा. उचलली जीभ लावली टाळ्याला, असा स्वभाव कोणाचा आहे? उत्तर द्यायचंय. सासू किंवा उत्तरच आहे. सून? नाही नाही नाही. सासू किंवा सून हे उत्तरच द्यायचंय तुम्हाला. आता मला सांगा, हे त्यांनी बक्षीस मिळवून दिलं की हा स्वभाव चांगला नाही असं सांगितलं? मला कळत नाहीये. उचलली जीभ लावली टाळ्याला हे फक्त त्यांच्या बाबतीतच घडतं ना. म्हणजे कसं? जो मी त्यांच्यावरती राग काढते दुसऱ्याचा, त्याच वेळी त्यांनाच पटकरून काहीतरी बोलते ना. म्हणजे बोलता? हा, त्यांनाच. आणि तरी तुम्हाला बक्षीस मिळणार. चला, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. तुमच्यावर आरोप केलेत बघा लोकांनी, एवढ्या हौशेन बोलवलं. मग तुमच्यावर अगं बाई, अगं बाई काय? अगं बाई सासूबाईच झालं मग. अगं बाई सासूबाईच आहे. पहिला आरोप सासूबाईंवर, 5 आरोप आहेत. तुमच्याबद्दल लिहिलंय, ह्याच्यात आरोप तुमच्याबद्दल आहे. दुसऱ्यासोबत भांडता आणि स्वतः रडता, असा स्वभाव आहे. खरं आहे? म्हणजे मला ना असं भांडायला जमत नाही. जर पटकन मी बोलली तर माझ्याच डोळ्यात पाणी येतं. मला असं नाही जमत. म्हणजे खरं आहे का हो पटकन सासूबाई? हे करायला. खरंच आहे ते. काय? मुलांची जरी भांडणं झाली तरी जाणार, अगदी जोरात जाणार खाली आणि रडत वर येणार. निभवायला जमत नाही. भांडायला म्हणून जाणार हो, हो. आणि रडत येणार. अगदी. चांगला वेगळाच गुण आहे तुमचा. जाणार, बघतेच आता असं म्हणणार. आपण रागीट आहात, स्वभाव तापट आहे, हो ना? सासूबाईंचा मात्र प्रेमळ आहे असं लिहिलंय. काय हो, खरं आहे? पटकन राग येतो जरा, पटकन राग येतो. नंतर मग काही नाही, शांत आहे. मग शांत होते. आणि यांचा स्वभाव मग प्रेमळ आम्ही आहे. लक्षच करत नाही त्याच्याकडे. हो? माझा मुलगा पण लक्ष करत नाही आणि मी पण करत नाही. का? राग थंड होतो ना मग नंतर. मग तुम्हाला हे बघत नाहीत किंवा लक्ष देत नाहीत म्हटल्यावर आणखी राग नाही आहेत?
ऑलमोस्ट अर्ध्या तासात निवळतो माझा राग. अर्धा तास हे बरं आहे आपलं. तुम्ही कायम दुसऱ्यांचं ऐकता आणि घरात लेक्चर देता. हे बरोबर आहे. दुसऱ्याचं ऐकतात आणि घरात लेक्चर देतात. काय करतात ते? बघा लोक कशी पटपट आवरून मोकळे, तुम्ही आपल्या बसलात असं. असं कामं करून बसा ना. हा. सकाळी उठून लवकर लवकर, आता सुट्टी दिवशी झटकन कामं करशाल तर झोपशाल ना जरा 2 तास. बरोबर बरोबर. हे आधी झोपशाल आणि काम नाही करशाल. बरोबर आहे ना. उलट आहे. चला, साधारणतः आरोप जे काय आहेत ना ते असेच आहेत हा. की तुमच्या स्वभावाबद्दलचे आरोप आहेत, आईंच्या स्वभावाबद्दलचे पण आरोप आहेत की दुसऱ्यांचं ऐकता आणि तुम्ही घरात बोलता असं म्हणणं आहे. मग आता का असं करता? तिला विचारा. तिला काय, तुमच्यावरती आहे ना आरोप. का करतात असं? तुम्ही सांगा का असं करतात त्या? नाही म्हणजे थोडंसं कंपॅरिझन करते की बाबा ती लोक कशी वागतात, तुम्ही बेटर ह्याच्यासाठी अजून चांगलं वागण्यासाठी आपली आई कशी जन्मदाती आई कशी हे करते तसं ती हे करते की बाबा असं करा मग हे करा होईल, हे चांगलं होईल तुमच्यासाठी. मग त्या आपण आईशी कसं रुसवे फुगवे असतात तसं असतं. पण त्या रागवत नसतील ना कधी? मी जास्त करून माझ्या नातवाला मारते त्यावेळी खूप रागवते मी तिच्यावर. हो हो. का? पण चांगले शिस्त लागायलाच त्या कसं पण मारायचं. सुनेने स्वभावात काय बदललं पाहिजे? सुनेने राग कमी करावा राग कमी करावा. फक्त. आणि सासूबाईंनी ओरडा कमी करावा. मीच सांगते ना माझं उत्तर. दोन्ही उत्तरं सासूबाईंनी देऊन टाकलेली. वहिनी, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करायचा? तोच रागावर नियंत्रण करायचं आणि थोडंसं हळवेपणा कमी करायचा. मिस्टरांना विचारतो कुठला बदल केला पाहिजे? तिने थोडं हळवेपणा जास्त आहे तिच्यामध्ये. तिला कठोर थोडंसं राहिलं पाहिजे, कारण हे जे वातावरण आहे किंवा हे जे आपलं पब्लिकमध्ये आपण ती सर्व्हिसला होते ना, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं ती खूप हे करते, म्हणजे बाऊ करते की हा मला असं बोलला किंवा सर मला असे बोलले. आणि त्यामुळे ती स्वतःला फर्स्टेट करून घेते खूप बाबतीत आणि मग स्वतः मग त्रास होतो. त्यांनाच त्रास होतो. मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला तर आवडेल? अति ॲडजस्टमेंट असते त्यांची. हो का? हा. आणि पटकन कोणाला असं दुखवत नाहीत, ते शांत आहेत. बरं, या वर्षभरात वहिनींना फिरायला घेऊन जायचा एक स्पॉट ठरवायचा असेल तर कुठे घेऊन जा? या वर्षात जायचं असेल तर आम्ही महाबळेश्वर वगैरे फिरून येऊ. चालेल? चालेल. मला कुठेही त्यांच्यासोबत थोडा जो वेळ मिळतो तो असं बोलू त्यांच्यासोबत. नका वरळी सीपेसला घेऊन जाते. कारण त्यांचा खरंच वेळ मिळत नाही पोलीसमध्ये असल्यामुळे. त्यामुळे जो काही वेळ मिळतो ना कुठेही नेलं, अगदी गार्डनला नेलं तरी बस होईल आम्हाला. तेवढी माफक आणि छोटी अपेक्षा आहे. आज क्षमा मागायची तर कोणाची मागणार? मी वेजची मागेन. हं? खरंच खूप मारते मी त्याला. आजपासून बंद Yes. कमी बंद होईल. नाही, कमी होईल. पण बंदच करा ना तेवढं Try, तरी करा try, try आमच्यासाठी. करते, प्रयत्न try करते, करा. प्रयत्न करते. कारण असं म्हणतात की शिक्षा शरीराला नाही मनाला मनाला व्हायला. झाली पाहिजे. बरोबर आहे. तर नाही, तसं नाही. करण्याचा प्रयत्न करा. तो पण वेद आहे ना. बघा उद्यापासून वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होईल. आई, आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? मी आता शेजाऱ्यांची, माझ्या दिरांची क्षमा मागते. काय चुकलं असेल तर. हो. काही तुमच्याकडे बघून मला तर वाटतच नाही काय चुकलं असेल. तुम्ही? क्षमा मागायची असेल तर मी आईची मागेन. काय चुकी म्हणजे काय वागण्यातून किंवा बोलण्यातून काय चुकी झाली असेल तर मी क्षमा मागेन. काय म्हणजे एक क्षण असतो क्षमा मागायचा, तो सुद्धा बरंच काही देऊन जातो. पण आजच्या भागात सगळ्यात आनंदी कोण असेल तर वेद. तर तुलाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा, तुम्हाला दोघींनाही शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता क्षण सन्मानाचा. आणि आता पैठणी कोण जिंकणार ते आपण बघणार आहोत. काय वाटतं कोण जिंकेल? आई. आई. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? सुनबाई. अरे वा, हे बरं दोघींनी वाटून घेतलं. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल? एकच नाव सांग. आई. आई. आता हे सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केली. आता या असंख्य चिठ्ठ्यांपैकी काही चिठ्ठ्यांमध्ये सूनबाई लिहिलंय, काही चिठ्ठ्यांमध्ये सासूबाई लिहिलंय. आणि शेवटी आता एक चिठ्ठी आपण काढणार आणि मग ठरणार, बघणार आहोत की कोण पैठणी जिंकणार. आणि ही चिठ्ठी काढायचं पाप मी नाही करणार, तुम्ही करा. आम्हालाही बघू द्या तुमच्या मनात नेमकं काय आहे. त्या इकडे जादू झाली आहे सध्या. आई. चेहऱ्यावर तर स्वतःच वाटतं. आई. आई. सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी.
हे चांदीचं नाणं वहिनी तुम्हाला झी मराठी. आईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. बसा बसा बसा. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.